सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. मोठा कोण आहे? सूरज हा मोठा आहे म्हणून पहिली लिहितो आणि बहीण लहान आहे म्हणून नंतर लिहितोय. जो पहिले लिहिला तो मोठा. आलं लक्षात? आता मला एक सांगा, दोघांमध्ये फरक किती दिवसांचा आहे? 730 दिवसांचा आहे. पुढे बहिणीचा जन्म शनिवारी झाला. बघा वार कुठला दिला? म्हणजे बहिणीचा जन्मदिवस कोणता? शनिवार. आणि काळाचा कोणाचा आहे आपल्याला? सूरज. येईल लक्षात? दोघांमध्ये किती दिवसांचा फरक आहे? त्या दोघांमध्ये किती दिवसांचा फरक आहे? 730 दिवसांचा फरक आहे. मग या 730 ला 7 ने भागतोय. कितीने? लक्ष द्या. 7 एक हा 0, हा घेतला 3, भाग जात नाही 0, हा घेतला. कळत आहे? 7 चौक 28. किती दिवस बाकी राहिले? 2 दिवस. कुठे जायचं? मागेच. का बरं? तर मला एक सांगा, या बहिणीचा हा जो सूरज भाऊ आहे हा मोठा आहे ना? लक्षात? मग मोठ्याचा जन्म नंतर होते की अगोदर होते? येते का लक्षात? अगोदरच होऊन राहतो ना. मग मला एक सांगा, 2 दिवस कुठे जायचं? मागे जायचं, अगोदर. म्हणजे शनिवारच्या 2 दिवस अगोदर कुठला वार? येत्या लक्षात? शनिवारच्या पूर्वी शुक्रवार आणि शुक्रवारच्या पूर्वी गुरुवार. येत्या का लक्षात? काय उत्तर असेल आपल्या प्रश्नाचं? गुरुवार. लिहून कळत आहे का रे? ते व्यवस्थित लिहायचं. हे जर लिहिलं तर कळते मोठा कोण आणि लहान कोण. इकडला तिकडे झाला कारण तेच कळत नाही.